काय झालं डॉक्टर? म्हणजे तुम्ही इतक्या अर्जंटली बोलून घेतलं मला आणि काहीच बोलत नाही आहात तुम्ही. सिद्धार्थ, मी काही बोलण्यापेक्षा मी तुला काही दाखवलेलं जास्त चांगलं. तू स्वतः पाहिलंस ना की सांगणं सोपं जाईल. चंदी म्हणजे मी. माझं वय मी खूप चांगली आहे, मनानं स्वभावानं असं म्हणतात सगळे. रुबाबदार. सीन दिस सर, ऑलरेडी मी बघितलंय हे बऱ्याचदा. परत कशाला? सिद्धार्थ, रमा हिप्नॉटिक स्टेट मध्ये असताना जे काही बोलली ना ते आपण अनेक वेळा ऐकलंय. आपलं सगळं लक्ष त्याच्यावरच केंद्रित झालं होतं. त्या दरम्यान घडलेली एक महत्वाची गोष्ट आपल्या नजरेतून सुटली. व्हॉट? नीट बघ. काही विचित्र जाणवलं? नो सर. या संपूर्ण सेशन मध्ये रमानं एकदाही आपल्या पापण्या मिटलेल्या नाहीयेत. नीट बघ. वडगावचे प्राध्यापक शारंग पाणी आहेत ना, मी त्यांची मुलगी आहे. You're right. पण डॉक्टर, तुला जसा धक्का बसला ना तसाच मलाही बसला होता. मायस्थेनिया ग्रॅव्हिस. इट्स अ क्लिअर केस ऑफ मायस्थेनिया ग्रॅव्हिस. या आजारात पापण्या नॉर्मल माणसासारख्या लवत नाही. देवा रे, तू सांगितल्यावर माझ्या हे लक्षात येत आहे. तरी मला सारखं वाटायचंच बर का की तिच्या डोळ्यात ना काहीतरी गडबड आहे. पण पापण्याच मिटत नाहीत म्हणजे काटा आला रे अंगावर. मावशी तो फक्त एक आजार आहे, त्यात होतं असं. अरे आजार कसला आलाय? आजार बिजार काही नाहीये, तिच्यातच गडबड आहे. मी म्हंटल ना तेव्हा पटलं नाही तुम्हा कुणाला, आणि नाहीच पटणार. पण तिच्या डोळ्यात ना काहीतरी आहे. म्हणजे दुष्ट शक्ती म्हण किंवा जादू, काहीतरी आहे हे नक्की. मावशी, मोनूवर पण तिनं भुरळ घातली. त्याचं बघितलंस ना काय झालं ते. कसं समजावून सांगू तुला? अरे निरंजनचं सुद्धा असंच काहीतरी व्हायला लागलंय. माझं ऐक, दादा इज कम्प्लिटली फाईन. त्याला काहीच झालेलं नाही. असं तुला वाटतंय? अरे या घरात मी राहते ना त्याच्या बरोबर. तिने त्याच्यावर पण जादू केली आहे. परवा तर मला म्हणाला तिला लग्न करून या घरात घेऊन येतो. मला एक या सर, या बोला. काय दाखवू तुम्हाला? हे बघा, रिमलेस ग्लासेसची एक नवीन रेंज आली आहे. परफेक्ट दिसेल तुमच्या चेहऱ्याला. बघा बघा, बघून तरी घ्या तुम्ही. ऍक्च्युली मी इथे एक चष्मा बनवायला टाकला होता. अच्छा, तर बिल दाखवा मला. मग बिल
नाही, बिल नाही हो माझ्याकडे. काही हरकत नाही, तारीख तर लक्षात असेल, तारीख सांगा मला. नाही, तारीख सुद्धा नाही आठवत आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मला सांगा, ह्या शेवटच्या 1-2 आठवड्यातलंच असेल ना? नाही, म्हणजे ऍक्च्युली 3 वर्षापूर्वी मी टाकला होता चष्मा फ्रेमसाठी. 3 वर्षापूर्वी? म्हणजे लेडीज फ्रेम होती. हा साहेब, ठीक आहे, पण 3 वर्षापूर्वीची फ्रेम आता कशी भेटेल तुम्हाला? अहो नाही, म्हणजे मी पूर्ण पेमेंट केलं होतं त्या फ्रेमचं. तो असेल तुमच्याकडे, बघा नाही का. हो ठीक आहे, केलं असेल पेमेंट, पण मी काय बोलतो, 3 वर्षापूर्वीची फ्रेम आता कशी भेटणार? आणि आम्ही शक्यतो करून असं करतो, गिराईक जर परत नाही आलं तर ग्लासेस रिप्लेस करतो आणि फ्रेम विकून टाकतो. अहो काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही हे असं कसं करू शकता? मी पैसे तुम्हाला दिलेत आणि तुम्ही फ्रेम हो, साहेब जरा ऐकून घ्या. मालक हे बघा, पेमेंट करून घ्यायला न आलेल्या चष्म्यांचे बॉक्स मी करून ठेवलेले आहेत. 3-4 वर्षापासूनचे चष्मे असतील यात. साहेब बघा, बघा तुमचा हवा असलेला चष्मा याच्यात सापडेल तुम्हाला. हाच आहे चष्मा. मला प्लीज पॅक करून द्याल प्लीज. सिद्धार्थ, सिद्धार्थ, सिद्धार्थ. गुड, व्हेरी गुड. घरी सुद्धा नाही आता. दिस इज जस्ट टू मच. हो हो, थोडा कडूचे औषध, पण प्यालात ना की बरं वाटणार आहे तुम्हाला. लागणारच कडू. काय सांगू बाई, नशिबाचे भोग आहेत माझ्या, बाकी काय आहे नाही. आणि काय हो आजी, मॅट्रन सांगत होत्या काल जिन्यापर्यंत चालत गेलेला तुम्ही. अहो आपल्याला दिसत नाहीये, तब्येत नाजूक आहे, आराम करावा. पडला बिडला असतात तर? हा, पडेन कशी? ती देईल का मला पडून? कोण, मॅट्रन? नाही ग, ती नाही. मग बाय माझी पोरगी माझी. काय आजी, तुम्ही पण ना कधी काय बोलाल त्याचा काही भरोसा नाही. काल जीना दिसला नाही तुम्हाला, आणि पोरगी कशी दिसते कुणास ठाऊक. दिसत नाही पण आहे. मला तर नाही दिसली बाबा कुठे. आणि आहे तर मग भेटत का नाही तुम्हाला? राग चिडलीये ती खूप माझ्यावरती. विचित्र वागले तिच्याशी मी, खूप त्रास दिला तिला. पण तुला खरं सांगू, ती चोरून बघते माझ्याकडे ना, म्हणजे तिचा राग थंड झालाय. एकदा का तो राग गेला, ती बघ कशी माझ्याकडे मग धावत येईल पटकन. तुम्ही काय करता इकडे? काही हवंय का तुम्हाला? डॉक्टर सिद्धार्थ शोधतायत तुम्हाला. अरे बापरे, आजी मी आलेच. हा, गुड मॉर्निंग सदा. अरे गुड मॉर्निंग सर. कधी आलास? हे काय आताच आलो बघा सर. आणि जर्नी कशी होती? जर्नी? अरे प्रवास काय हो सर, रोजच आहे की. रोजचं आहे म्हणजे? हो म्हणजे ज्या रस्त्याने रोज घरी जातो आणि घरून निघून कामावर येतो, तो काय हो प्रवास आहे वय? अरे सदा, मी वडगाव बद्दल विचारतो. वडगाव? कोण गेलतो वडगावला? कोण म्हणजे काय? तू गेला होतास ना वडगावला?
काय पण सर मी इथंच आहे की हे असं कसं? तू कॉल केला होतास मला तिथून. मी अनकंदी थांब, तुला कॉल हिस्ट्री दाखवतो. हा काय तुझा नंबर? या नंबर म्हणून तू कॉल केला होतास मला. अहो सर माझा नंबर नाही, माझा नंबर फिट आहे सर तुमच्याकडे. एक मिनिट. बघा सर. दिस इज इम्पॉसिबल. हे कसं शक्य आहे? आवश्यक आहे सर. मी काय फोन करेन तुम्हाला, आणि मी नाही गेलो वडगावला. ठीक आहे. तू गेलीस आणि सगळं घर मोडून गेलं ग. माती झाली ग, पार माती झाली. घर तर गेलंच, हे गेले. शेवटपर्यंत तुझ्या नावाचा जप करत होता आणि मी मात्र तुला सारखी शिव्या घालत होते. तुझा शाप लागला मला आणि आज हे होऊन बसलं. तू समोर बसलीस आणि मी तुला अजिबात बघू शकत नाहीये. भोग आहे ते भोगायला मी तयार आहे, पण एकदा तरी म्हण ग, माफ केलंय असं म्हण. म्हण ह्या आईला एकदा माफ केलंय असं म्हण. हात जोडते मी तुझ्या, पाया पडते मी तुझ्या. आजी काय झालं यांना? आजी काही झालंय का? काही नाही, इमोशनल झाल्यात थोड्या बस. पण तू इथे काय करतेस? काही नाही, सहजच. माझंही कोणीच नाही आहे ना या जगात यांच्यासारखं. बर, तू चल माझ्यासोबत, मला बोलायचं तुझ्याशी. आणि तू राह इथेच. हो सर. माफ कर ग मला, माफ कर ग मला. किती दिवस असे राहिलेत माझे. जे काय आहे ते मला सुखाने जगूतच ना दिवस. माफ कर. बस बस भैया. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर साहेब आताच आले, केबिन मध्ये असतील बघा. थँक्यू. इतक्या घाईने घेऊन आलास मला इथे आणि आता बोलतही नाहीयेस. एकच मिनिट रमा. तू आत्ता बिझी असलास तर मी नंतर येते मग. रमा, तू कुठेही जायचं नाहीयेस. जस्ट 1 मिनिट. पण कशाला बोलवलंयस मला इथे? सांग ना, कशाला बोलवलंयस? एक खेळ खेळायला. खेळ? कसला खेळ? डेअर टू स्टेअर. म्हणजे आपण एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहायचं. ज्याने आधी पापणी मिटली तो हरला, आणि ज्याने पापणी मिटली नाही तो ऑब्व्हियसली जिंकला. रेडी? Oh, that's good. Even I'm ready.
निरंजन निरंजन अरे काय रे ओ तरी द्यायचीस ना काय करत होतस काय मी कुठे काय काही नव्हतं करत. मी काहीच करू शकत नाही ना. काय करू शकतो. बाकी सगळे त्यांना हवं ते करतात, करवून घेतात, करून मोकळे होत आहेत. पण मी काहीच करू शकत नाही. निरंजन बास रे आता. शेजारी पाजारी सुद्धा बोलायला लागलेत. मंगल गेली तेव्हा तू किती पटकन सावरलंस स्वतःला आणि आता ती गेली तसा वेडापिसा झालायस. नाही चूक तुझी नाहीये रे. दोष ना तिच्यातच आहे. तिने तुझ्यावर ना जादूटोणा केलाय, भुरळ घातलीये तुला. मगाशी सिद्धार्थशी बोलले मी, तोही म्हणाला तिच्या ना डोळ्यात काहीतरी गडबड आहे. अच्छा. निरंजन नको रे असं वागूस. अरे माझे शेवटचे काही दिवस राहिले तसं समज, आणि मला तुझ्याबरोबर ते सुखानं घालवायचे. तूच जर असा वागायला लागलास तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं रे. आई, तू काळजी करू नको. मी आहे ना. मी आता सगळं सुरळीत करणार आहे. आणि आता आपले सगळे दिवस सुखाचे येणार आहेत. तुझे, माझे आणि रमाचे सुद्धा. म्हणजे आपण तिघही जण आता या घरात सुखानं नांदू.